आज खरं तर व्हिडिओ करावं की नाही, आपल्याशी बोलावं की नाही, या मनस्थितीत मी होतो. म्हणजे सगळं व्हिडिओसाठी बसलो आणि अचानक अशा त्यांची बातमी आली. त्यामुळे असं द्विधा मनस्थिती होती की काय करावं. पण म्हटलं शो मस्ट गो ऑन. आशाताईंच्या आठवणी आपण आज या निमित्तानं जागवूया. तर मित्रहो, कळविण्यात अत्यंत दुःख होते की आपल्या जादुई आवाजाने जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे काही वेळापूर्वीच आज रविवारी दुपारी निधन झाले. काल हृदयविकाराचा त्यांना धक्का बसल्याने बीचकेंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या 92 वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जगभरातील संगीतप्रेमीवर या निमित्ताने एकाकी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या अद्वितीय, जादुई आणि अतिशय अष्टपैलू आवाजाने अनेक दशके करोडो रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या अतिशय लोकप्रिय आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले आज या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. या अत्यंत दुःखद बातमीमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांमध्ये प्रचंड मोठी शोककळा पसरली आहे. आशा भोसले या केवळ एक यशस्वी गायिका नव्हत्या, तर भारतीय संगीत परंपरेतील एक चालता बोलता आणि अत्यंत महत्त्वाचा असा इतिहास होता. जगप्रसिद्ध आणि महान गायिका लता मंगेशकर यांच्या त्या लहान बहीण होत्या. या दोन्ही दिग्गज बहिणींनी आपल्या सुरांच्या माध्यमातून भारतीय संगीताला जागतिक पातळीवर एक वेगळी अशी उंची आणि सन्मानाची ओळख मिळवून दिली आहे. आशा भोसले यांच्या अचानक जाण्याने मंगेशकर कुटुंबातील आणि भारतीय संगीतातील आणखीन एक अनमोल हिरा आज आपण कायमचा गमावला आहे. त्यांच्या या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील एक अतिशय गौरवशाली आणि समृद्ध पर्वाचा दुर्दैवी अंत झाला आहे. त्यांच्या गायकीत आणि आवाजात एक अतिशय वेगळी नजाकत, गोडवा आणि प्रचंड अशी ताकद होती. अगदी शांत आणि संथ गाण्यापासून ते अतिशय वेगवान आणि पाश्चात्य शैलीतील गीतांपर्यंत प्रत्येक प्रकारची गाणी त्यांनी आपल्या आवाजात अत्यंत लिलया आणि सहजपणे गायली आहेत. म्हणूनच संपूर्ण देशभरात त्यांना चित्रपटसृष्टीतील व्हर्सटाईल सिंगर, अष्टपैलू गायिका म्हणून एक खास ओळख आणि प्रचंड सन्मान लाभला होता. आशा भोसले यांनी आपल्या या प्रदीर्घ अशा सांगीतिक प्रवासात एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन अनेक पिढ्यांना कायमचे मंत्रमुग्ध करून सोडले. आपल्या प्रत्येक गाण्यात अक्षरशः जीव ओतून गाण्याची त्यांची जी हातोटी होती ती नेहमीच इतर सर्व कलाकारांपेक्षा वेगळी होती. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी घेतलेली ही कायमची एक्झिट साऱ्या देशासाठी आणि संगीत क्षेत्रासाठी एक कधीही न पचवता येणारा असा मोठा धक्का आहे. लता मंगेशकर यांच्या पश्चात आज आशा भोसले यांनी संगीताचा तो समृद्ध आणि दैवी वारसा अत्यंत समर्थपणे पुढे नेला होता. आता त्यांच्या निधनाने भारतीय संगीताच्या आकाशातील एक अत्यंत तेजस्वी आणि कधीही न विझणारा तारा निखळला आहे. आशा भोसले यांचे हे निधन म्हणजे केवळ भारतीय संगीत क्षेत्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही आणि कोणतीही मार्गाने भरून न निघणारी अशी एक महाप्रचंड हानी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीताचे एक सुवर्णयुग खऱ्या अर्थाने संपले आहे.
तरी त्यांच्या अवीट आणि गोड गाण्यामधून त्या प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमस्वरूपी अमर राहतील. आशा भोसले यांच्या अनेक गाण्यांनी आज मनात गर्दी केली आहे आणि त्यांच्या संबंधीच्या आठवणी रुंजी घालीत आहे. ही आठवण माझ्या एका पूर्वीच्या लेखात आलेली आहे. मला वाटतं 98-99चे ते साल असावे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायचंच हा निश्चय करून आम्ही मुंबईत आलो होतो आणि त्याच दिवशी संध्याकाळी आशा भोसले यांच्यावर हरीश भिवाणी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन पार्ल्यात दीनानाथमध्ये होणार होते. आमचे मित्र सुभाष पाटील होते बरोबर. खरं म्हणजे त्यांच्यासाठीच साहेबांना भेटायचे होते. आम्ही तासभर आधीच दीनानाथला पोहोचलो तर परिसर संपूर्ण भगवामय झालेला होता. विनायक राऊत म्हणजे आता जे नेते शिवसेनाचे नेते उबाठाचे विनायक राऊत हे ओळखीचे होते. त्यांनी आम्हाला थेट साहेबांची कार जिथे थांबते त्या पोर्चमध्येच नेऊन उभं केलं. साहेब आले, भेटले, त्यांच्या पद्धतीनं बोललेही. तर म्हणाले अशा त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, चला म्हणून आम्ही आत गेलो. आणि अशा त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना बाळासाहेबांनी केलेलं अप्रतिम भाषण होतं. म्हणजे आमचा राग निराळा, तुमचा राग निराळा. आणि अशा त्यांनी एक किस्सा त्यानिमित्त सांगितला होता की त्यांनी म्हणे रामपंचायतन एक सुरेख पेंटिंग आणलं होतं आणि त्यांच्या फ्लॅटच्या दर्शनी भागात पॅसेजमध्ये ते लावलं होतं. त्या पेंटिंगला त्यांच्या सोसायटीतील काहींनी म्हणे आक्षेप घेतला होता. अशातही साहेबांकडे पाहून म्हणाल्या की साहेब मी तुमच्या नावाने त्यांना दमत भरला तेव्हा कुठे गप्प बसले. हा किस्सा सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर बाळासाहेबांबद्दलचे कौतुक, आदर अक्षरशः ओसंडून वाहत होते. आशाताईंची ही आठवण आमच्यासारख्यासाठी फार मोठी आहे. आशाताईंना श्रद्धांजली वाहताना एक रसिक म्हणून इतकेच म्हणेल की आशाताई घाई केलीत, दिल अभी भरा नाही. यापेक्षा काय म्हणणार. धन्यवाद.